पुंडलिकावरधारी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम सीता कंठ सुमन जय राम महाराज की जय। श्री गणेशाय श्री रामचंद्राय नमः। मज बेटा वया श्री रघुपती निद्री शक्ती तुझ मारुती तुझी देखोनी अचल स्थिती मज निश्चिती मानले। म्हणून सीतेला वाटू लागला आहे काय विश्वास आहे हनुमंतानं काय काय गोष्टी सांगितलेल्या आहेत मी रामाकडे कसं जातो रामांना कसं आणतो ज्यावेळेस सांगितलेलं आहे त्यावेळेस सुद्धा सीतेला आनंद वाटत आहे। एका रामा वाचून निदान परपुरुषी आरोहण तेची पतिव्रतेशी दूषण वेद पुराण संमत। एका रामा वाचून निदान परपुरुषी आरोहण तेची पतिव्रतेशी दूषण वेद पुराण संमत। सीता सांगू लागलेली आहे हनुमंता तू जाण का जाण तर बाबा मी पतिव्रत आहे रामाशिवाय परपुरुषाला मी स्पर्श करणार नाही आणि हे पतिव्रतेला दूषण लागल्याशिवाय राहणार नाही। वेदामध्ये पुराणामध्ये सांगितलेलं आहे म्हणून मी तुझ्या पाठीवर बसणार नाही हनुमंता हे सीतेने स्पष्ट सांगितलेलं आहे। सांडोनी राम उत्तम पुरुष नरवानरी गात्र स्पर्श पतिव्रते तो पतिव्रता महादोष हा इतिहास हरिहरा। म्हणूनच मी रामाला या ठिकाणी सोडून या जर नरवानराला जर स्पर्श केला तर मला दूषण लागल्याशिवाय राहणार नाही हे माझ्यानं घडणार नाही हनुमंता किंवा होणार नाही हे सीता सांगत आहे। अंगी प्रवेशून करिता गुरुपत्नी रक्षण तेची विदुषी दूषण झाला संपूर्ण प्रायश्चित्ते। म्हणूनच ज्यावेळेस जो गुरु असतो किंवा गुरुची पत्नी असते आपला जर स्पर्श त्यांना झाला तर या शिष्याला सुद्धा दूषण लागल्याशिवाय राहणार नाही म्हणून असं सुद्धा हनुमंतांना सीता सांगत आहे। तैसेची मज खांदी वाहता दोष होशील हनुमंता मी तव नैगा सर्वता दुहीचे माता महादोष। एकाला दोष लागणार नाही हनुमंता तू निश्चित जाण ज्यावेळेस तू सांगतास माते तुला मी खांद्यावर बसवून रामाजवळ घेऊन जाईल तर दोष मला तर लागतीलच कारण एखाद्या पतिव्रतेला परस पुरुषाला जर स्पर्श झाला तर दोष लागल्याशिवाय राहणार नाही पतिव्रतेला दूषण लागल्याशिवाय राहणार नाही पण मलाच दोष नाही हनुमंता तुला सुद्धा दोष लागल्याशिवाय राहणार नाही पण राम तुझे गुरु आहेत आणि मी त्या गुरुची पत्नी आहे आणि मला जर स्पर्श तू केलास तर तुला सुद्धा दोष लागल्याशिवाय राहणार नाही म्हणून आपल्या दोघांना सुद्धा दोष लागल्याशिवाय राहणार नाहीत म्हणून हे असं शक्य नाही किंवा ही गोष्टी घडणार नाहीत हनुमंतांना सीता सांगत आहे। परपुरुषी अनुसरण एकाएकी सहगमन करिता दोघासी दूषण सत्य जाण हनुमंता। जर मी तुझ्या पाठीवर बसले किंवा मी तुझ्या खांद्यावर बसले आणि इथून जर आपण उड्डाण घेऊन रामाकडे गेलो तर एकालाच नाही तर दोघाला सुद्धा दूषण लागू लागलेले आहे म्हणून हे उड्डाणाचं आपण जाऊ द्या रामाकडे जायचं आहे ना ते जाऊ द्या पण रामाकडे जायचं नाही तर राम या ठिकाणी घेऊन यायचं आहे असं सुद्धा सीता सांगत आहे। ऐसे जानकी बोलता हसो आले हनुमंता मज श्रीरामाची अतिआप्तता समूळ कथा अवधारे। त्यावेळेस हनुमंतांना वाटू लागलेला आहे बाबा राम आणि मी किती जवळचे आहोत किती आप्त आहोत हे सीतेला माहित नसेल त्यावेळेस हनुमंत सांगू लागलेले आहेत माते तू ऐक रामाचा आणि आमचं किती जवळीकचं नातं आहे मी शिष्याचं आणि गुरुचं काय नातं आहे आणि आमची जवळीकता आहे मी तुला सांगतो ते ऐक असं हनुमंत सीतेला सांगत आहे। श्रीराम निजला तळवटी मज बैसता वृक्ष संपुटी सगर्भ ब्रह्मचार्य कासुटी देखे सृष्टी श्रीराम। ज्यावेळेस एका झाडाच्या खाली प्रभू रामचंद्र या ठिकाणी काय करत होते विश्राम घेऊ लागलेले होते पण त्याच झाडावर ज्यावेळेस मी जाऊन बसलो होतो त्यावेळेस
या रामाची नजर माझ्याकडे आली त्यावेळेस काय घडलेलं आहे? म्यांजनी सपुसली गोष्टी माझा स्वामी कोणता सृष्टी ते म्हणे सगर्भ कासोटी देखे जे दृष्टी तो स्वामी. ज्यावेळेस मी मातेला विचारलं होतं, माते माझा गुरु कोण होणार आणि गुरुकडून मला शिक्षा काय भेटणार, मी गुरुचं काय कार्य करणार, त्यावेळेस अंजनी मातेनं सांगितलं होतं, हे हनुमंता तुझी जी गर्भ कासोटी आहे, ज्यावेळेस तुला तुझा गुरु पाहेल आणि जन्मताच तुला ब्रह्म कासोटी आहे असं जो ओळखेल तोच तुझा गुरु असेल असं हनुमंतांना अंजनी मातेनं सांगितलेलं आहे. राम सांगे सुमित्रासी गर्भी ब्रह्मचारी वानरासी सगर्भ कोपिन पायासी आश्चर्यासी सांगत. ज्यावेळेस प्रभू रामचंद्र या झाडाखाली विश्राम करू लागलेले होते, लक्ष्मण बसलेले होते, लक्ष्मण रामांची सेवा करू लागलेले होते, तेवढ्यामध्येच हा वानर झाडावर आलेला आहे. अगोदर रामानं या वानराला पाहिलं नव्हतं, लक्ष्मणानं सुद्धा या वानराला पाहिलं नव्हतं, पण ज्यावेळेस रामानं या वानराला पाहिलं आहे त्यावेळेस रामांना सुद्धा हसू आलेलं आहे. हसत हसत या सौमित्राला म्हणजे लक्ष्मणाला राम सांगू लागलेले आहेत, लक्ष्मणा बघणारे हे वानर याला गर्भ कासोटी आहे, ब्रह्म कासोटी आहे असं सुद्धा लक्ष्मणाला राम सांगत आहे. आहे कोणी श्रीरामाचे वड माझे काही हे लक्षण दोघे मनुष्यहीन दिन स्वामी तया ते केवी मानो. पण हनुमंतांना आश्चर्य झालेलं आहे. काय आश्चर्य वाटू लागलेलं आहे? मातेनं तर सांगितलेलं आहे जो तुझा हे जन्म ब्रह्म कसोटी आहे हे जो ओळखेल तोच तुझा गुरु होईल, हे ओळखलेलं आहे. पण आता काय करावं? हे तर हीन माणसं दिसू लागलेली आहेत, पण याला काय करावं? याला आपला गुरु कसा मानावा? हे आपल्यापेक्षा श्रेष्ठ नाहीत, बुद्धीने असतील की नाही, पण या शरीरांतर मात्र आपल्यापेक्षा श्रेष्ठ दिसत नाही, बलवान दिसत नाहीत, मग आपण याला आपला गुरु कसा मानावा? हा एवढा प्रश्न हनुमंताच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. सेवक सबळ स्वामी निर्बळ तो स्वामीच सकळ विकळ पहावे श्रीरामाचे गोळ रण कल्लोळ म्या केला. हनुमंतांना विचार पडला, बाबा आता याला गुरु कसं मानावं? ही तर हीन दिन दिसू लागलेला आहे, एक जर घडा काढला तर हे उठणार सुद्धा नाही, मला असं दिसू लागलेलं आहे. पण याला गुरु कसं मानावं? आता आपण गुरु जर मानेल तर मला लोक हसल्याशिवाय राहणार नाही, माझ्यात एवढं सामर्थ्य आहे, पण मी आशाला या सामर्थ्य या गुरु बनवेल हे तर मला योग्य वाटणार नाही. म्हणून आपण याची परीक्षा घ्यावं. खरंच जर माझ्यापेक्षा हा सबल असेल, बलवान असेल तरच आपण याला गुरु बनावं असं सुद्धा हनुमंतानं ठरवलेलं आहे. वृक्ष सांडुनी शतानुशत निर्माण सोडले पंच पर्वत निद्रान सांडुनी श्री रघुनाथ वृक्ष पर्वत छेदिले. ज्यावेळेस हनुमंतानं ठरवलेलं आहे की बाबा आपण याची परीक्षा घ्यायची, प्रत्येक वेळेस पाहतो आपण गुरु शिष्याची परीक्षा घेतात, पण या ठिकाणी वेगळं घडलेलं आहे. शिष्य गुरुची परीक्षा घेऊ लागलेला आहे, माझ्या योग्य हा गुरु आहे की नाही हे तपासण्याचं कार्य हनुमंत करत आहेत. त्यावेळेस असे शंभर शेकडो झाडा असे हनुमंताला पडलेले आहेत. सामर्थ्य काय कमी आहे का? बळ काय कमी आहे का? मोठे मोठे वृक्ष हनुमंताने उपडलेले आहेत आणि या रामाच्या अंगावर टाकत आहेत. वृक्ष सांडले शतानुशत निर्वाण सोडले पंच पर्वत निद्रान सांडुनी श्री रघुनाथ वृक्ष पर्वत छेदिले. ज्यावेळेस मोठे मोठे पर्वत, मोठे मोठे वृक्ष या हनुमंतांना उपडलेले आहेत आणि रामाच्या अंगावर टाकू लागलेले आहेत, जेणेकरून हनुमंतांना समजलं पाहिजे होतं, हनुमंतांना रामाची परीक्षा घ्यायची होती की हे सबल आहेत की असबल आहेत. म्हणून ज्यावेळेस पर्वत आणि वृक्ष टाकू लागलेले आहेत, रामानं या ज्यावेळेस विश्राम करत होते तिथून उठले सुद्धा नाही. या लक्ष्मणाच्या मांडीवर राम झोपलेले होते, विश्रांती घेऊ लागलेले होते, पण आपला धनुष्य हातामध्ये घेतलेला आहे आणि झोपल्या जागूनच बाण सोडलेला आहे. ज्यावेळेस बाण सोडलेला आहे, मोठे मोठे पर्वत चुरा झालेले आहेत, झाड सुद्धा या ठिकाणी बुकना झालेले आहेत, हे हनुमंतानं पाहिलेलं आहे. श्रीराम कृपाळ बत्रा बाणी नमारुनी वानरा बाण पिसी सोडिला वारा मजांबरा उडविले. ही गोष्ट, ही कथा कोण कुणाला सांगू लागलेला आहे? तर हनुमंत सीतेला सांगू लागलेले आहे की बाबा राम माझा आप्त कसा आहे, राम माझा गुरु कसा झालेला आहे, की राम खरंच दयाळू आहे, राम खरंच कृपाळू आहे, भक्तांवर दया केल्याशिवाय राहत नाही, भक्तांवर कृपा केल्याशिवाय राहत नाही, अशीच कृपा माझ्यावर केलेली आहे. रामानं बाण सोडला, झाडाचा बुकना झाला, पर्वताचा बुकना झाला, पण मला
बाणानं स्पर्श केला नाही, फक्त बाणाचा पिसारा म्हणजे वारा मला लागला, त्यावेळेस माझी काय अवस्था झाली? मी या ब्रह्मांडामध्ये, या आकाशामध्ये गरगर गरगर गर फिरू लागलेलो आहे, असं सुद्धा हनुमंत सीतेला सांगत आहे. बाण पिशाचे झडाडे, हात पाय झाले देह वेडे, दात विचकिले म्या माकडे, उगवी वेडे ईद पुच्छा. मला वाटत होतं माझ्या एवढ्या ब्रह्मांडामध्ये बलवान कुणी नसेल, कारण मला एवढे जणांनी आशीर्वाद दिलेले आहेत, कारण वरदान दिलेले आहेत, म्हणून मला असा गर्व होता की माझ्या एवढा बलवान कुणीच नसेल. हा तो दिसू लागलेला आहे राम, पण साधारण मनुष्य दिसू लागलेला आहे, पण याच्या बाणात काय सामर्थ्य आहे हे मला माहिती नव्हतं. ज्यावेळेस याच्या बाणाचा वारा मला लागलेला आहे, त्यावेळेस माझ्या भुरकुंड्या वळलेल्या आहेत, हे हातपाय माझे वाकडे झालेले आहेत, जीभ बाहेर आलेले आहेत, केस उभा टाकलेले आहेत, डोळे बाहेर आलेले आहेत, अशी अवस्था माझी झालेली आहे. अशी सुद्धा ही कथा हनुमंत सीतेला सांगत आहे. आयसी पडता मुकुंडी पिता पवन जवळ सवडी येऊन अति तातडी बुद्धी गाडी सांगितली. ज्यावेळेस माझी अशी अवस्था झाली, त्यावेळेस माझ्या मदतीला माझे पवन म्हणजे वारा माझ्या मदतीला, माझे पिता माझ्या मदतीला आले, आणि त्यावेळेस माझे पिता मला काय सांगत आहेत? श्रीराम परमात्मा परिपूर्ण, त्याचे पातांग वन, तुझा तत्काळ जाईल प्राण, श्रीरामार्पण देह करी. त्यावेळेस माझ्या पित्याने येऊन मला काय सांगितलं? अरे हनुमंता, तू वेडा आहेस का? स्वतः गुरुची परीक्षा घेण्यासाठी तू गेलास. तो गुरु नसून, तो केवळ राम नसून परमात्मा आहे, भगवंत आहेत, आणि त्याची जर परीक्षा घेण्यासाठी तू गेलास तर तुझी काय आणखी बिकट अवस्था झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तू रामाची परीक्षा घेण्याच्या भानगडीत जाऊ नकोस. ते तुझे गुरु होतील किंवा ते भगवंत आहेत हे सांगण्याचं कार्य पवन देवाने केलेलं आहे. राम आज्ञे विकावे जीवित्व, श्रीराम सेवी देह विकृत, श्रीराम सवे नित्य तृप्त, द्वंद्व निर्मुक्त तू होते. त्यावेळेस माझ्या पित्यानं मला सांगितलं, माझे कान उघडणी केली आणि माझे डोळे सुद्धा उघडले. बाबा, तो परमात्मा आहे, तो भगवंत आहे, आणि तोच तुझा गुरु आहे. त्याच्यासाठी तुझा देह, तुझा प्राण सुद्धा तो विकला गेला पाहिजे. कुणासाठी? भगवंतासाठी, गुरुसाठी, आणि तुझं कल्याण त्यामध्येच लपलेलं आहे. ही कान उघडणी किंवा ही गुरुमंत्र सुद्धा माझ्या पित्यानं मला दिलेला आहे. ऐकोणी पित्याचे वचन, काया वाचा मने अज्ञान, शरण मस्तकी वंदोनी श्रीराम चरण, श्रीरामार्पण देह केला. ज्या दिवशी मला कळालं, ज्या वेळेला मला कळालं की राम हे परमात्मा आहेत, राम हे भगवंत आहेत, आणि राम हेच माझे गुरु आहेत, त्या दिवशीपासून, त्या वेळेपासून मी माझं शरीर, मी माझा आत्मा, मी माझा प्राण रामार्पण केला. कुठल्याही कार्यासाठी, राम कार्यासाठी किंवा राम आज्ञेसाठी माझा मी देह सुद्धा विकल्याशिवाय राहणार नाही, असं सुद्धा हनुमंतानं ठरवलेलं आहे. आणि ही कथा सीतेला सांगत आहे. राम ध्यानी राम मनी राम, श्रीराम नित्य निध्यासनी, राम कानी राम नयनी, वस्ती वदनी श्रीराम नामा. त्या दिवशीपासून माझी काय अवस्था झाली? मनामध्ये राम आहेत, माझ्या ध्यानामध्ये राम आहेत, माझ्या स्वप्नामध्ये राम आहेत, माझ्या डोळ्यामध्ये राम आहेत, प्रत्येक अक्षरामध्ये, क्षराक्षरामध्ये मला राम दिसल्याशिवाय राहत नाही. म्हणून मी माझं सर्व शरीर, माझा आत्मा मी रामार्पण केलेला आहे. ही सुद्धा कथा सीतेला हनुमंत सांगत आहे. श्रीरामासनी शयनी, श्रीराम नित्य गमनासनी, श्रीराम सुस्वाद भोजनी, जागृती स्वप्नी श्रीराम. माझ्या कुठल्याही कार्यामध्ये राम असल्याशिवाय माझं कार्यच ते पूर्ण होणार नाही. मी झोपलो तरी मला राम दिसतात, मी उठलो तरी मला राम दिसतात, मी कुठलं कार्य करायला गेलो तरी मला राम दिसतात. माझ्या हृदयामध्ये राम वसलेले आहेत, माझ्या मुखामध्ये राम वसलेले आहेत, माझ्या डोळ्यामध्ये राम वसलेले आहेत, आणि माझ्या कानानं सुद्धा मला जर काही ऐकायचं असेल तर मी रामाशिवाय काहीच ऐकत नाही. म्हणून माझं सर्वस्व, माझा देह रामार्पण झालेला आहे, असं सुद्धा सीतेला हनुमंत सांगत आहे. ऐसा मी अज्ञान श्रीराम भक्ती, तुझा विकल्प परपुरुषार्थी, सावधायक देहती, अति गुयुक्ती सांगेन. म्हणून सीते, माझ्यावर तू संशय घेऊ नकोस, माझ्या विषयी मनामध्ये तू विकल्प आणू नकोस. रामाचा एवढा हक्क आहे, कारण तुला मी सांगितलं, रामाशिवाय माझं जगणं म्हणजे या ठिकाणी मी जगू शकत नाही, किंवा जगण्याचा विचार माझा होऊ
शकत नाही, प्रत्येक कार्यामध्ये मला राम दिसल्याशिवाय राहत नाही, असं सुद्धा हनुमंत सीतेला सांगत आहे. गर्भी ब्रह्मचार्य कोपिन अंजनी माता न देखे, नग्न माझ्या लिंगाचे दर्शन सृष्टा आपण पावेना. म्हणून माझा जन्म ज्यावेळेस झाला त्यावेळेस माझ्या पूर्ण शरीर देखील माझ्या मातेने पाहू शकलेले नाही, असा माझा जन्म झालेला आहे, असं सुद्धा सीतेला हनुमंत सांगत आहे. ऐसी देखो नि माझी स्थिती, मुद्रिका देव नि माझे हाती, मज धाडले हो तुझ प्रती, तुझ्या चित्ती विकल्प. म्हणूनच माते, जर कुणावर जास्त विश्वास असेल तरच माणूस तो विश्वासालायक समजला जातो. सीतेचा शुद्धीसाठी किंवा तुझ्या भेटीसाठी विश्वास माझ्यावर आहे, म्हणूनच रामानं मला तुझ्यापाशी पाठवलेला आहे. आणि हे रामाची मुद्रिका जी आहे, रामाची अंगठी जी आहे, रामानं माझ्या हातामध्ये दिलेली आहे, आणि ही खून तुझ्यासाठी, तुला दाखवण्यासाठी दिलेली आहे. म्हणून तू माझ्यावर अविश्वास करू नकोस, तू माझ्यावर विश्वास कर, मनामध्ये कुठलाच संशय आणू नकोस. केवळ मी राम भक्त आहे, अस्सल राम भक्त आहे, आणि राम भक्ती माझ्या शरीरामध्ये भरलेली आहे, म्हणून तू माझ्यावर विश्वास ठेव, ही विनंती हनुमंत करत आहे. श्रीरामे सांगितली खुन, करविली वल्कले परिधान, तुझं नेसता नाही जा. श्रीरामे आपण नेसवली. म्हणून या ठिकाणी हनुमंत सांगू लागलेले आहेत, माते, रामानं माझ्याकडे आणखी एक खूण सांगितलेली आहे. ज्यावेळेस तुम्हाला वनवास होता, ज्यावेळेस सांगितला 14 वर्षाचा वनवास भोगायचा आहे, त्यावेळेस जे वस्त्र असतील, जे अलंकार असतील, त्याचा तुम्ही त्याग केला, आणि जे झाडापासून तयार केलेले वस्त्र होते, वल्कलांबरे होते, ते तुम्हाला नेसायचे होते, पण मातेला ते नेसता येत नव्हते. त्यावेळेस प्रभू रामचंद्राने आपल्या हाताने ते तुला माते नेसवलेली आहे. ही गुह्य गोष्ट माझ्यापाशी रामाने सांगितलेली आहे. गुपित गोष्ट कोणी सांगेल का? जो विश्वासू असेल त्याच्या जवळच माणूस मन मोकळे केल्याशिवाय राहणार नाही. तसं मन मोकळं रामानं माझ्या जवळ केलेलं आहे. माझ्यावर एवढा विश्वास रामाचा आहे, म्हणून माते तुझ्या जवळ पाठवलेला आहे. म्हणून माझ्यावर तू अविश्वास करू नकोस, तर विश्वास ठेव. मनामध्ये संकल्प विकल्पाला जागा देऊ नकोस, हारा देऊ नकोस, फक्त विश्वास माझ्यावर ठेव, अशी सुद्धा विनंती हनुमंत करत आहेत. खून सांगता हनुमंता चित्ती चमत्कारिणी, सीता विकल्प सांडोनी तत्वता गुजे कांत अनुवादे. ज्यावेळेस हनुमंतानं गुपित गोष्ट सांगितलेली आहे, खून सांगितलेली आहे, त्यावेळेस मात्र सीतेला खूप चुकलं. बाबा हे असाधारण माणूस नाही, तर हे रामाचा अस्सल भक्त आहे, रामाचा जवळचा आहे, रामाचा जीवलग आहे, तर आपल्याला विश्वास ठेवण्यास काहीच हरकत नाही. एवढंच नाही, जो आपल्या मनामध्ये संकल्प विकल्प आहे तो सुद्धा आपण दूर केला पाहिजे, असं सुद्धा सीतेनं ठरवलेलं आहे. जरी अनविले श्रीराम आज्ञा वंद्या मासी, श्रीरामे काय सांगितले तुझ पासी, तुवा आणावे सीता शुद्धीसी, किंवा सीतेसी आणावे. त्यावेळेस सीता सांगत आहे, हनुमंता, राम आज्ञा मी तर ओलांडणार नाही, तू तर ओलांडणार नाहीस हे तर मला माहित आहे, पण मी सुद्धा ओलांडणार नाही. पण रामाने तुझ्या जवळ काय आज्ञा दिलेली आहे? सीतेची शुद्धी आणण्यासाठी सांगितलेलं आहे का सीताच घेऊन ये असं सांगितलेलं आहे, हे मला सांग, अशी आट सुद्धा सीतेनं घातलेली आहे. जरी अनविले सीते सीतरे मी येईन, तुझ सरसी अनविले असेल शुद्धीसी, तरी वेगेसी तुला रामाने नेमकं काय सांगितलंय? सीतेची शुद्धी आण म्हणून सांगितलंय का सीतेलाच घेऊन ये म्हणून सांगितलंय? जर रामाने म्हटलं असत जिथे तुला सीता भेटली त्या सीतेला लवकरात लवकर घेऊन ये, तर मी तात्काळ हजर आहे. आता विचार नाही, माझ्या मनामध्ये संकल्प विकल्प मी करणार नाही किंवा मनामध्ये संशय ठेवणार नाही, लगेच तुझ्या सोबत मी येणार. का सिद्ध्यान म्हणून सांगितलेले आहे, शुद्ध्यान म्हणून सांगितलेलं आहे. शुद्धी जर आण म्हणलं तर तू इथे वेळ घालू नकोस. आता शुद्धी झालेली आहे, तात्काळ तू रामाकडे जा आणि रामाला जाऊन माझी शुद्धी सांग, असं सुद्धा सीतेनं सांगितलेलं आहे. पुंडलिकावरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सीताकांत स्मरण जय जय राम महारुद्रामान की जय जय. काय म्हणून राहू भानगड कोणती? अर्धा इथपर्यंत काल झालेला हीच घेतलं आम्ही 100 पासून घेतलं पुढे इकडे व्हिडिओ.
तिने पुसता गैवर आला हनुमंता धन्य धन्य सती सीता निर्लोभता सज्ञान. मातेने ज्या वेळेस सांगितलेलं आहे हनुमंताला, हनुमंता तू मला खरा सांग, म्हणजे काय तुला सांगितलेलं आहे. प्रभू श्रीरामाने काय सांगितलेलं आहे, माता तुला सीता मातेचे शोध करायला सांगितलंय का घेऊन यायला सांगितलेलं आहे. त्यावेळेस हनुमंताला सुद्धा गहिवर आलाय आणि हनुमंत म्हणून लागलाय, खरोखरच माता तू हुशार आहेस, तू कर्तव्यशील आहेस, तुझे वचन आहे ते सुद्धा तू सांभाळतेस, खरोखर तुला धन्य म्हणावं लागेल असं हनुमंत मातेला म्हणू लागलाय. सावधान माते असत्य न बोले मी ते रामे आणविले शुद्धीचे हेची निश्चिते रामाज्ञा. हेची निश्चिते रामाज्ञा. रामानं मला खरोखरच आज्ञा दिलेली आहे. सत्य सांगतो माते, मी लबाड बोलणार नाही. मला जे रामानं सांगितलेलं आहे ते मी तुझ्या समोर सत्य सांगतो, लबाड काही सांगणार नाही. मला रामानं काय सांगितलेलं आहे, सीता मातेचा शोध करण्यासाठी सांगितलेलं आहे. हे एकदम बरोबर आहे, त्याच्यामध्ये कसलीच मात्र शंका नाही. मला जे सांगितलं ते मी केलेलं आहे. पण जर इथून न्यायची जर वेळ आली तर मी तुला नेऊ शकतो असं मातेला, म्हणजे सीता मातेला हनुमंतराया म्हणू लागले. सीता म्हणे हनुमंता विलंब न करावा सर्वथा शीघ्र जाऊन आता शुद्धी रघुनाथा सांगावी. शुद्धी रघुनाथा जाऊन सांगावी. सीता मातेचा शोध झाला. आता या ठिकाणी हनुमंता दोघांचं बोलणं झालं, जायचं का नाही जायचं सगळा विचार झाला. काय रामानं सांगितलं हा पण झाला. सगळ्या गोष्टी झाल्यावर सीता माता सांगू लागली, हनुमंता ठीक आहे, आता तू वेळ करू नकोस. अगोदरच तर खूप वेळ झालेला आहे आणि आता इथून पुढे भरपूर काम आहेत. तू आता या ठिकाणाहून लवकर जा आणि रामापाशी जाऊन लवकर सांग की मी या लंकेमध्ये आहे. या रावणानं लंकेला या ठिकाणी मला आणून बसवलेलं आहे, ती शोध लागलेला आहे. ही वार्ता तू लवकरात लवकर जाऊन रामाला दे अशी आज्ञा सीता माता करू लागलेली आहे. माझी कृपा आहे हनुमंता तरी जाऊनी शीघ्रता शुद्धी सांगावी श्री रघुनाथा चरणी माथा ठेवणी. चरणी माता ठेवणी रामाला जाऊन सांगा माझी आज्ञा आहे. आज्ञा दिलेली आहे सीता मातेनं मला, हनुमंताला तू जा इथून आणि लवकरात लवकर जाऊन रामाला सांग आणि लवकर मला या ठिकाणावर घेऊन जाण्यासाठी तू सांगावं आणि माझा नमस्कार प्रभू श्रीरामाला सांगावा असं हनुमंतापाशी माता बोलू लागलेली आहे. सीता नेत्री अश्रुमुखी दीन करिता हनुमंता गमन वानरे अंगुष्ट दांती धरून लोटांगण सीतेसी. मग आज्ञा दिलेली आहे सीता मातेनं. त्यावेळेस हनुमंतराय ठीक आहे म्हणले, बारीकसं तोंड केलेलं आहे. माते तुझे आज्ञा आहे तर मी आता या ठिकाणावर जातो, काही अडचण नाही म्हणून साष्टांग नमस्कार सीता मातेला घालू लागलेला आहे. घातलेला आहे सीता मातेला नमस्कार आणि बारीक तोंड करून त्या ठिकाणी उभा टाकलेली आहे. ऐकोनी सीता करुणा वचन तेने हनुमंत आले स्फुरण शीघ्र देई आपुली खून आताची गमन मी करीतो. ठीक आहे म्हणले, हनुमंतानं सांगितलं तुमची आज्ञा आहे, मी जातो आता रामापाशी जाऊन ही वार्ता सगळी सांगतो, तुमची आज्ञा आहे. मग आता मी जातो. आता स्फुरण आलं हृदयामध्ये, ताकद आली. आता मातेनं आपल्याला आज्ञा दिलेली आहे, मग आता आपल्याला इथून जाण्यासाठी काही अडचण नाही. हनुमंताच्या मनामध्ये विचार केला आणि सांगू लागले मला खून द्या. मी खून घेऊन आताच्या आता रामाच्या जवळ जातो असं हनुमंताला म्हणू लागलेले आहे. मुद्रिका देवनी जान निरोप सांगितली खून ते विजत्वा देखुनी भूषण मुखे वचन मज सांगे. मुखे वचन मज सांगे. मला सांगा तुमचं काय वचन आहे. मुद्रिका जी होती ती मी तुम्हाला दिलेली आहे. जशी रामाची खून तुम्हाला कळलेली आहे तशी मला पण काहीतरी खून पाहिजे. कोणत्या गोष्टी मी सांगू रामापाशी त्यावेळेस रामाला खरं खरं वाटेल की त्याचा शोध घेतलेला आहे. नाहीतर उगाच कुठले तरी काहीतरी म्हणून मला जमल का, काही नाही जमणार. मग रामाचा विश्वास माझ्यावर राहील का, राहणार नाही. त्यासाठी मी जशी खून तुम्हाला दिली तशीच खून मला पण तुम्ही द्या असं हनुमंतराय म्हणू लागलेले आहे. तू आणि वस्त्राभूषणाची सांगले किष्किंधे वानरापाची तेची दावित श्रीरामाची उसका बुसकी स्पुंदन. उसका बुसकी स्पुंदन करू लागले. हनुमंतराय रडू लागलेले आहेत, केवळवान होऊन बोलू लागले आहेत.
जसं तुमची खून मला रामानं सांगितली कुठून वस्त्र अलंकारापासून ते मुद्रिकेपर्यंतची खून सगळी रामानं मला सांगितली होती आणि ही मी तुमच्यापाशी सांगितली. ह्या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत आणि ते सत्य आहेत म्हणून हनुमंताला सुद्धा त्या ठिकाणी उदम येऊ लागलेला आहे. ऐसी तुझी अवस्था अतिशय श्री रघुनाथा नित्य स्मरणी सीता सीता प्रिय कांता पडयंती. प्रिय कांता पडयंती. तुम्ही कशा आहोत? निज रामाची सेवक आहोत, रामाची पत्नी आहोत. राम त्या ठिकाणी विलपत बसलेला आहे. सीता 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 म्हणून आक्रोश करू लागले. ते काय सुखाने बसलेत का? तुम्ही या ठिकाणी आहोत लंकेमध्ये बारीक तोंड करून केवळ करून दुःख व्यक्त करत आहोत. तशाच प्रकारे माझे प्रभू राम सुद्धा त्या किष्किंधा नगरीच्या ठिकाणी बसलेले आहे आणि तिथं सुद्धा सीता सीता म्हणू लागलेली आहे असं हनुमंतराया सांगू लागलेले आहे. सत्यमानी लंका गमन तैसे देई निजभूषण तैसेची सांगे मुख्य वचन श्रीराम पूर्ण सुखावे. हनुमंतराया केविलवान होऊन सीता मातेला बोलू लागले त्या माता मी जसं रामापासून खून आणली, ज्या ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या त्या सत्य वाटल्या तुम्हाला, तशाच गोष्टी तशीच एखादी खून मला द्यावी तुम्ही, जेणेकरून रामाला सुद्धा सत्य वाटेल की हनुमंतानं खरोखरच सीता मातेचा शोध घेतलेला आहे आणि तो खरा आहे. अशी खून मला काहीतरी द्या असं सीता मातेला बोलू लागले. ऐसे हनुमंते सांगता सुखे सुखावणी सीता वेणीये मणी माता होता धाडी रघुनाथा खुणेसी. एवढा विचार हनुमंतरायानं सगळ्या गोष्टी मातेला सांगितल्यावर सीता माता सुद्धा खरोखरच धन्य धन्य म्हणून लागली. तुझ्यासारखा भक्त कोणीच नाही. तू जे बोलत आहोस ते एकदम सत्य बोलत आहेस. आता मला सुद्धा या ठिकाणी तुला खून द्यावी लागेल. मग आता काय खून होती आणि काय आपल्या पदरावर हात घातला, वेणीला हात घातलेला आहे आणि कपाळ या केसामधून एक माळ काढली आहे, मणी काढलेला आहे आणि त्या मणी काय करतात सीता माता? श्रीराम सुखे सुख समेळा मन सिरेता युक्त टिळा निज हस्ते लावी कपाळा हेई गोळा गुळा खुण सांगे. सांगायचं खून तू रामापाशी जाऊन सांगायचं रामाला मी काय करत होते. ज्या वेळेस मला कुंकू लावत होतो त्यावेळेस रामानं स्वतः त्यांच्या हाताने मला कुंकू लावलेला आहे. ही खून तू रामाला सांगायची आणि हा जो मणी आहे तो मणी पण तू रामाला द्यायचा. अशी खून सीता माता या हनुमंताला देऊ लागलेली आहे. माझे एकतांची उत्तर कागावरी सोडी ब्रह्मास्त्र ही गुह्य गोष्टी सांगता गंभीर श्रीराम साचर मानिल. आणखी दुसरी गोष्ट कोणती सांगितलेली आहे जी फक्त सीता मातेला माहित होती आणि रामाला माहिती होती अशी खून दुसरी कोणती आहे? कावळा आलेला होता स्नान करत असताना आणि मातेच्या अंगावर पोचा घातलेला होता. त्यावेळेस कावळ्यानं असं केलेलं आहे ही मी खून मी रामाला सांगितली होती. मी फक्त एक शब्द सांगितल्याबरोबर रामानं त्या कावळ्याच्या पाठीमागे एक काडी लावली होती गवताची. ही खून दुर्वाची काडी लावली होती. ही खून तू सांगायची. ज्यावेळेस ही खून सांगशील त्यावेळेस रामाला पूर्ण खात्री पटल्याशिवाय राहणार नाही की तू खरोखरच सीता मातेचा शोध केलेला आहे. त्याच्यामध्ये संशय कसलाच राहणार नाही हनुमंता असे सीता माता हनुमंताला सांगू लागलेले आहे. कागा हिंडतात ही लोका कोणाही नवे अवंका शरण आलं रघुकुळ टिळका मग दर्श शिखा निवारली. आणखी काय सांगायचं? पुढली खून काय सांगितली? ती कावळा ज्यावेळेस ब्रह्म तिन्ही लोकांमध्ये गेलेला आहे क्षमा याचना करण्यासाठी सगळ्या देवापासून फिरू लागला मला वाचवा मला वाचवा मला वाचवा. पण कोणीही त्या कावळ्याला वाचवलेलं नाही. त्यावेळेस तो कावळा स्वतः कुठं आला? रामाच्या जवळ आलेला आहे. रामाला शरण आलेला आहे आणि मी तुमचा मुलगा आहे. सीता मातेचा सुद्धा मुलगाच झालो मला क्षमा करा असं ज्यावेळेस या कावळ्यानं सांगितलेलं होतं त्यावेळेस त्याचा एक डोळा त्या काडीमुळं या कावळ्याचा काढलेला होता. ही खून तू हनुमंता सांग अशा ते म्हणू लागलेले आहे. वामनेत्र घेऊन जाण कागाचा वाचविला प्राण हे सांगता निज खून श्री रघुनंदन सुखावे. वाम म्हणजे उजव्या साईडचा जो डोळा आहे तो त्या डोळ्याचा घात त्या काडीने केलेला दुर्वाच्या काडीने. डाव्या साईडचा डोळा त्या कावळ्याचा त्या एका काडीमुळे तो पूर्ण डोळा कायमचा बंद झालेला आहे.
ही खून तू रामाला सांगायची. ज्यावेळेस राम तुझे ऐकतील त्यावेळेस खरोखर तुला म्हणतील खरं आहे, याच्यामध्ये कसलंच खोट नाही. ही खून तू सांग, हनुमंताला म्हणू लागलेले आहे. अशी शास्त्रास्त्रे तुझ पाशी तरी का धावण्यान धावसी मृगा पाठी धाडिलासी तेने रुसलासी श्रीराम. काय म्हणलाय सीतामाता म्हणू लागले तर एवढी ताकद माझ्या रामाजवळच्या जवळ आहे. नुसत्या एका काडीमुळे तिने ब्रह्मांडामध्ये तो कावळा फिरून आला. शस्त्र तर सोडलंच नव्हतं, आणि जर शस्त्र सोडलं असतं तर काय अवस्था झाली असती. पण एवढे शस्त्र माझ्या रामाजवळ आहेत तरी पण माझे राम मला वाचवा येत नाही. कशामुळे गेले असतील? मी सांगितलं त्या मृगाच्या पाठीमागे जा म्हणून त्या मृगाच्या पाठीमागे गेलेले आहे. एवढे दोष मला लागलेला आहे, आणि काय झालेलं आहे दुसरी तर चूक माझी काही झाली नाही. कशामुळे मला आजपर्यंत या लंकेमध्ये ठेवलेलं आहे? माझी चूक झाली, क्षमा करा रामा असं तू जाऊन सांग, असं सीतामाता म्हणू लागलेली आहे. तो अपराध करुणी क्षमा धावण्या येऊनी श्रीरामा बंध मोचन करी आम्हा पुरुषोत्तमा कृपाळुआ. पुरुषोत्तमा कृपाळू, रामाला कृपाळू आणि पुरुषोत्तमा म्हणू लागल्या सीतामाता. एवढी जी माझी जी चूक झालेली आहे तरी तुम्ही पदरात घ्या, मोठ्या मनाने मला क्षमा करा आणि मला या रावणाच्या बंदिशाळेतून बाहेर घ्या. एवढी माझ्यावर कृपा करा. प्रभू श्रीरामाला विनंती या हनुमंताच्या समोर सीतामाता करू लागलेली आहे. लक्ष्मणाची लोटांगण तुझे म्या व्यर्थ केले छळन त्या पापाचे फळ हे दान मद रावण गांजितो. बघा किती किती खून मोठी आहे. ज्या खुन्या होत्या एकांतामध्ये झालेल्या त्या सगळ्या खुना सीतामाता सांगू लागल्या आहेत, आणि त्यामुळे गहिवर आलेला आहे, मन दाटून आलेलं आहे. ज्यावेळेस माणसापासून माणूस दूर जातो त्यावेळेस त्या माणसाची आठवण येते. लक्ष्मणानं किती सांगितलं होतं मी जाणार नाही, पण सीतामातानं ऐकलं नव्हतं. त्यावेळेस आता दूर गेल्यावर सीतामाता म्हणाले आहेत लक्ष्मणा मला क्षमा कर, मी तुला पाठवलेलं आहे रामाच्या पाठीमागे, तू जात नव्हतास पण तुला मी काही एक बोलले त्यामुळे तू गेला. एवढा अपराध माझा तुम्ही पदरात घ्या, असे सुद्धा लक्ष्मणाला सीतामाता म्हणू लागलेले आहे. छळन पापाती अद्भुत सीता आणि श्रीरामांत आडवे आले सिंधू पर्वत दुरी दुरस्त निर्बंध. छळन केलेलं आहे रावणानं. तुम्हा दोघांना या मृगाच्या पाठीमागे पाठवलेला आहे, माझ्याजवळ भिक्षा मागण्यासाठी आलेला आहे. लक्ष्मण खून टाकलेली होती पण ती रेषा सुद्धा मी ओलांडलेली आहे. या रावणानं माझं छळन केलेलं आहे, आणि तो पर्वत जो आहे तो सगळ्याच्या मधात उभा टाकलेला आहे. तिन्ही वाटाला केलेली आहे या रावणानं, आणि मला या लंकेमध्ये आणलेलं आहे, आणि तुम्ही त्या पर्वताच्या पलीकडे राहिलेले आहोत. एवढे जर तिन्ही वाटाला या रावणानं केले आहे असं सुद्धा सीतामाता म्हणू लागलेले आहे. छळनपणाची हे ख्याती पापिष्ट रावणाची हे हाती बंदी पडली सीता सती श्री रघुपती शोभला. श्री रघुपती शोभलेला आहे माझ्यावर. कशामुळं? या रावणानं मला उतरून या ठिकाणी आणल्यामुळं, हरण केल्यामुळं. जर मी त्या ठिकाणी असते तर आमचा सुखानं संसार असता. आम्ही तिन्हीकडे झालो फक्त कशामुळं? फक्त एका त्या मृगामुळं. त्या मृगाची चुळी या सीतामातेला शिवायची होती. त्या सीतामातेने जर त्या चोळीचा उपहास जर केला नसता, आपल्याला राहावे असा जर विचार केला नसता तर एवढं घडलं असतं का? काही घडलं नसतं. आम्ही तिन्ही वाटेला झालो, आणि रावणाने त्याचा आमचा फायदा उचलला आणि मला या बंदीशाळेमध्ये आणून टाकलेला आहे. एवढी कृपा आता माझ्यावर करा आणि मला या रावणापासून सोडवा, असे सीतामाता बोलू लागलेले आहे. छळन पापाती दारुण ना श्रीराम ना लक्ष्मण राक्षसांचे नित्य छळन मदम्या पूर्ण छळलेले. मदम्या पूर्ण छळविले. मला राक्षसानं छळवलेलं आहे. राक्षसाचं कामच असतं छळण करायचं. दोन्हीकडे करायचे. कळप एखादा असतो, त्याच्यामधलं जर एखादं हरण बाजूला काढायचं असलं तर बाकीच्या हरण बाजूला काढायचं आणि एकाला उचलून घ्यायचं. तशी अवस्था या सीतामातेची या रावणानं केलेली आहे. दोघाला दोन्हीकडे पाठवलेलं आहे, आणि एकटी सीतामाता बघून त्या ठिकाणाहून सीतामातेचं हरण या रावणानं केलेलं आहे. हे कुणाचं काम आहे? हे राक्षसाचं काम असंच असतं, आणि त्यामध्ये मी अडकलेली आहे असं सीतामाता स्वतःला दोष देऊन हनुमंताच्या समोर कथन सांगू लागलेले आहे. लक्ष्मणाची लोटांगण आता अनन्य शरण श्री रघुनाथ
लक्ष्मणाला सुद्धा माझा नमस्कार सांगा आणि त्यांना मला क्षमा करायला सांगा. माझी चूक झालेली आहे, ती चूक तुम्ही पदरात घ्या आणि मला मोठ्या मनानं क्षमा करा. तुम्ही कृपाळू आहोत, तुम्ही दयावंत आहोत, तुम्ही मला कृपा करून या ठिकाणी सोडवा. असं सुद्धा सीता माता हनुमंताच्या जवळ सांगू राहिलेत आणि या ठिकाणावर तुम्ही लवकरात लवकर जावा आणि माझ्या रामाला निरोप द्या असं सुद्धा सीता माता म्हणू लागलेले आहे. एका जनार्दना शरण पुढे गोड निरूपण वानर वन विध्वंसन करीन निर्दळन राक्षसा. आता या ठिकाणी सांगू लागले तर आता पुढली कथा ही पुढल्या अध्यायामध्ये आहे, आजच्या अध्यायामध्ये नाही. ते तुम्ही ऐकायचे आहे पुढे काय होणार आहे. हनुमंतराया या लंकेच्या ठिकाणी जे काही राक्षस आहेत त्यांना कसं मारणार आहे, काय काय करणार आहेत, सीता माता काय सांगणार आहे, कायद्यावर बोट ठेवून हनुमंतराया फळ कसे खाणार आहेत, किती झाडं उपडणार आहेत आणि कोणत्या कोणत्या झाडाचं फळ तुम्हाला खायचं आहे. तोंडाला पाणी सुटण्यासारखी कथा आहे. बघा हनुमंतराया कोणते कोणते फळ खातात ही दुसऱ्या अध्यायामध्ये कथा आहे असे ग्रंथकर्ते सांगू लागलेले आहे. श्री भावार्थ रामायणे सुंदर कांडे का कार्तिकाया सीता हनुमंत संवादो नाम द्वादश अध्याय. गोडहा मुंडली गौडा विठो